हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री व्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट व्लॉग जर तो चालू केला आहे आणि आज आहे 6 तारीख आषाढी एकादशी. आणि एकादशी असल्यामुळे आम्ही सगळेजण सगळे लवकर उठलो आहोत आणि आज उपवास आहे. घरातली सगळे कामं बिमं करायचे आहेत. पहिल्यांदा घर वरून झाडून काढून ते पुसून वगैरे रांगोळी काढायची आहे, कामं करायची आहेत बाकीची. पण आज पण एकटे नाही करणार, सगळ्यांना वाटून. म्हणजे वाटायला तर मी आणि प्रतीक्षा दोघीच घरात आहोत. कामं वाटूयात आणि मग कामं करूयात. त्यानंतर पूजा करायची आहे. उपवास केलाय, उपवासाला खायचं करायचं आहे. आता रांगोळी काढून झाली आहे. चौकटीला पण हळदीचं लेपन करून झालं आहे. आता मी करते इथं चहा करते मम्मीसाठी. त्यानंतर ना इथं प्रतीक्षा जी आहे ती पूजा करायली आहे आणि दिव्या आहे ती घर पुसायली आहे. बहुतेक पुसायली आहे. इथं पाणी वगैरे घेतली आहे. कापड आणायला गेली होती. हां, कापड आणायत आहे. हर्ष अजून झोपला आहे आणि इथं मी आहे. आणि हळदीचं लेपन करून हाताला हे लावलंय. काय म्हणली? पोछेवाली. हां, घर पुसून जा आज. त्यानंतर खायला बनवायचं आहे. काय आपलं उपवासाचं बनवायचं आहे आज चपाती करायचं नाही आहे. बापरे, किती खुशी, किती मोठं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतं. चपाती करायचं नाही आहे म्हणजे हे मुलींनाच कळू शकतंय की एक दिवस चपाती करायचं नाही आहे तर किती छान वाटतंय. पण तरी पण काहीतरी करायचंच आहे खायला. आणि बघूया, थोड्या वेळाने करूयात. आमच्याकडं विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती नाही आहे, पण फोटो आहे मूर्ती. तर मूर्ती जेव्हा पंढरपूरला मम्मी जाईल तेव्हाच रुक्मिणीची आणि विठ्ठलाची मूर्ती आणेल असं आहे आमच्या घरात. त्यामुळे मग आता तोपर्यंत आपण फोटो आहे, फोटोचीच पूजा करूयात. तर इथं आमची जी पूजा आहे ती झाली आहे. पूजा झाली आहे. आणि हे जसं की मी म्हणले होते तसं आमच्याकडे विठ्ठल आणि रुक्मिणीचा फोटो आहे, मूर्ती नाही आहे. मूर्ती आणूयात आपण. आणि निवद म्हणून दाखवलं आहे. निवदमध्ये आम्ही जे काय केलं सगळं दाखवले. शाबू, भगर, रताळे, ते आमटी, शाबूची खीर, पाणी, असं सगळं दाखवली आहे. आणि हा जो हार आहे तो प्रतीक्षाने तयार केली आहे. जास्वंद आणि तुळशीचे जे मंजुळा असतात ते. तर खूप छान दिसायली पूजा. देवांची पूजा झाली आहे. देवांना निवद पण दाखवून झाला आहे. मी तर खायला निघाली आहे. दिव्या तर आपण पण खायला जाऊयात. म्हणजे गुलाबजामुन लागायलेत का? परत काहीच नाही. शिजवलंय आणि गोल 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 असं काय नसते बघा. त्याला बगासूर म्हणतात, बगासूर. अगं सांग तरी, चांगला आहे. तर सर्वदाच्या मम्मीने म्हणजे माझ्या छोट्या मावशीने म्हणजे सोनाली मावशीनी रताळ्याचे गुलाबजामुन केलेत. वाटे नाहीत ना, खरंचीच गुलाबजामुन वाटायलेत. आणि ह्याने रिव्ह्यू पण दिलं. दिव्या पण तिसरा उचलली आहे. दुसरा? हा, तिसरा. खाते म्हणजे काय काय पण बोलतील का? तर इथे एक फॉल्ट झाला आहे सगळ्यात. छोटी मावशी, मग छोट्या मावशीने नाही केलं, सोना मावशीने नाही केलं, मै मावशीने केलंय. सर्वात आधी सगळं काय झालं लक्षात नाही, बिचारीच्या लक्षात नाही. तर मी तर टेस्ट करून बघायला. खरंच का? खरं वाटणार ना रताळ्याचे म्हणून? खरंच वाटणार रताळ्याचे आहेत म्हणून? खरंच गुलाबजामुन खरंच? मैला फोन करून विचार. भारी, एकच नंबर. अजून एक खाते भाऊ. तर दिव्या आली आहे कॉलेजवरून. प्रतीक्षा इथे हर्षचा अभ्यास गेली. ए हर्षा, स्वतःहून अभ्यास करायला येत ना तुला? कसं बसलाय, काय तोंड करताय खरंच हर्ष? प्रतीक्षा बघ ना एकदा. बेल्ट लावून बसली. आणि मी आहे इथं. जे अजून सुट्ट्यात चालू आहेत, ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. तर आता उद्या मी जाणार आहे माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला. हे जे मला माझ्या बोटाला झालं आहे काय, हे जे काळं काळं दिसायला का? हां, दिसायला ना, हे हिने केली आहे.
दिव्या केली आहे बापरे. म्हणजे अख्खीची अख्खी जी बॅट असते ना आपली ती माझ्या नखावर मारली आहे. तिला माझा राग आला होता म्हणून मी शांत निवांत बसलेले होते, तर मी असा हात ठेवून बसलेले, तर बॅट घेतली आहे आणि बॅट माझ्या हातावर असं बोटावर मारली आहे जोरात. हे असं मारली आहे. त्यामुळं मग ते जे ब्लड निघालेलं ते आतमध्येच क्लॉट झालंय आणि त्यात थोडं 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 म्हणजे इथून होतं ते, आता ते थोडं थोडं करून पुढी यायलंय. आता थोडं येऊन मग ते बाहेर येणार असं मम्मी म्हणली आहे मला की ते पुढी बाहेर येते का. रॉयल स्टाईल ने रॉयल पर्सनॅलिटी. कधी दीदी सॉरी बेरी तर म्हणली असते तर मलाच म्हणते माझ्या नादाला लागायचं नाही. त्या नादाला लागणारच आहे दीदी सॉरी दीदी, माझ्याकडनं 3-4 हातात बॅट होते, असा हात करून ठेवून बसली. म्हटलं मग माझं काय, असं हात करून ठेवून बसते का घरात. हा बसू शकतो मी, माझी मर्जी आहे. आता घरात कसं बसायचं हे बी असं सांगते ना, असं मी सहज बसलेलं तर हिने पाडली, तर ते जाऊ द्या. तर ह्या व्लॉग मी ते सोबत आहे. तर या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आषाढी एकादशी होती, त्याचं आम्ही पूजा वगैरे केलं होतं. त्यानंतर आता मी जसं की ठरवले होते 2 दिवसाला 1 व्लॉग पडलाच पाहिजे, त्यानुसार हा व्लॉग कालच पडायला पाहिजे होता, पण काल हा व्लॉग पडला नाही कारण की काल आम्ही एका दुसऱ्या वेगळ्या डिफरंट सिच्युएशनमध्ये होतो. तर काल एक मेडिकल प्रॉब्लेम होता जो की कालच संपला आहे. त्यामुळे कालचा दिवस अजिबात चांगला नव्हता, अख्खा दिवस म्हणजे जात नव्हता. त्यानंतर पण आता काहीच टेन्शन नाही आहे कारण काल रात्रीच जे काही रिपोर्ट्स होते ते निगेटिव्ह आले होते, त्यामुळं काल व्लॉग मी टाकू शकले नाही. पण आज सगळं ऑल क्लिअर आहे, सगळे हॅप्पी आहेत, सगळे खुश आहेत. त्यामुळं आता परत एंडिंग घेत आहे व्लॉगचा. कळालं मला पण. तुला पण कळालं ना. काल अजून एकदा कळालं की तुमच्याकडं पैसे म्हणजे पैसा असणं किती इम्पॉर्टंट आहे. ते असं नाही आहे की फक्त पैसाच इम्पॉर्टंट आहे, पण पैशाशिवाय काहीच नाही होत. त्यामुळे माझ्यासाठी तरी पैसा इम्पॉर्टंट आहे. हा सत्य आहे, लाईट आली आहे बघा, चालू झालं आहे. ह्यांनाच वाटत नाही की फक्त पैसा इम्पॉर्टंट आहे, पण मला असं वाटतं की पैसा इम्पॉर्टंटच आहे. तर जास्त ज्ञान देत नाही, पण बस मग त्याला कालचा दिवस काल गेला. आजचा दिवस नवीन चांगला सुरुवात झाली आहे. आता अजून बघूयात काय प्रॉब्लेम्स येतात, कारण आमच्या लाईफमध्ये एक दिवस आम्ही झोपलो की दुसरा दिवस उठलो की एक रोज नवीन प्रॉब्लेम तयारच असते. त्याला संपूर्ण रात्री झोपून दुसरा दिवस परत उठलं की परत एक नवीन प्रॉब्लेम तयारच असते. त्यामुळे आता सवय झाली आहे. पण फक्त मला तर इतकंच कळतंय, इतकंच एक्सपिरियन्स देऊन जाते की पैसा किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम सगळ्यांकडेच असतात, पण पैसा असला तर जरा अजून माणूस स्ट्रॉंग असते. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. व्लॉग आवडू तरी पण लाईक करा, व्लॉग आवडला नसेल तरी पण सबस्क्राईब करा चॅनेलला, आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. काय डिस्कशन, अभ्यासावरून इतकं गहराईचं डिस्कशन चालू आहे. प्रतीक्षा थकली आहे हर्षला एका दिवसात. कसं वाटतं प्रतीक्षा हर्षचा अभ्यास घेऊन.